दाबोसा 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 धबधबा हा हा पुढे नाही अजून हा हा धबधबा इकडे आहे दिसतोय मला. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? मजेत असतील ना? मजेत राहायला पाहिजे. तर आज आम्ही चाललो आहे जोवारला आम्ही दाबोसला चाललो आहे. ॲक्च्युली आम्हाला कोणाला नाही माहिती दाबोसा पुढे आहे. जोवार मला माहिती आहे पण त्याच्याकडून पुढे माहिती नाही. धर्मेंद्र बोलला तुला माहिती आहे का? मी बोललो नाही. मी बोललो ठीक आहे मॅप लावून जाऊ. धर्मेंद्र आणि अजून कोणतरी येणार आहे वाटते. तिघं जण आहेत वाटते आम्ही. चला आता आम्ही डायरेक्ट हायवेला भेटू. चला मला वाटलं 7:30 वाजले असतील. अवघड एखाद पब्लिक भेटला तर भेटला एखाद जण एखाद दोघं जास्त कोण नाही भेटणार कारण की टाईम झाला ना खूप. त्याच्यामुळे मला वाटते कोण भेटणार नाही असं. असतील तर असतील कोण भेटलं तर भेटले. बघा अशा ट्रॉफिकमध्ये त्या उरा बंद केला माहिती आहे का? वर्ष झालं आहे रोडला. रोड नाही बनवत. त्या कंटेनरला काय फरक नाही पडत. तो काय कुठून घुसतो आटा तेटा. टू व्हीलर आणि फोर व्हीलरना फार त्रास होतो. त्यांची वाट लागते पूर्ण. 7:30 वाजले असेल. 7:30 पावणे असेल. आपलं हे करायचं काय जाऊन नाश्ता करायचा. आता पहिला म्हणजे तो मनोरला हायवे क्रॉस करतो. हायवे क्रॉस केला ना तिकडे जाऊन नाश्ता करतो आणि मग निघतो आम्ही तिकडनं. आणि मला तर लागले भूक. चहा पण नाही दिला मी सकाळी. कसं चालू उठून ना बिना सिग्नल कुठे घुसत कॉलेज 8 किलोमीटर. दाबोसा 62 किलोमीटर आहे. मग दाबोसात जायचं आहे. 47 म्हणजे 48 50 51 52 तिकडे मला वाटतं 15 किलोमीटर असेल. बघू आता जाऊ ना किती लांब आहे. आणि जव्हारला तर आम्ही गेलोय पण विक्रमगडला आम्ही सॉरी दाबोसाला नाही गेलो कधी. त्याच्यामुळे दाबोसा फर्स्ट टाइम गेलो. बघितला पण नाही म्हणजे हिरो गेल्याची माहिती नाही. धर्मेंद्र नाही गेला. गुंता गेल्याची त्याला माहिती. तो आमच्या मागे होता कुठून आला काय समजलं नाही. मला वाटतं त्याने आउट साईडने गाडी टाकली आणि तो आला. आवाज आला लागते इकडेच लागते का माहिती नाही. आपल्याकडे नाही लागत. थंडीचा आहे तरी घातलं नाही. थंडीला आणि पावसाळ्यात थंडीमध्ये घालेल. थंडीमध्ये जास्त थंडी असते. शूज पण घ्यायचा विचार चाललाय माझा. पण मला पाहिजे ते भेटत नाही. निवांत कलर पाहिजे मला पण भेटतच नाही. आता बघतो रेड आहेत. रेड घेऊन टाकतो असं माझा विचार चाललाय. बघतो या वीकमध्ये घेऊन टाकतो. तुम्ही जायला काय नाही. आता संडे आहे म्हणून इकडे आलो. संडे तर गेलाच घेऊन आलं आज. आज जायला नाही भेटणार ना. भेटलं ना इकडे दुपारी जाऊन भेटा पाहिजे. रात्री विक्रमगडला आलोय. त्याला बोलतो काय खायचं का विक्रमगडला. मला बोलतो एक काम करू आपण जव्हारला पोचू. जव्हारला पोचून जाईल ते खाऊ खायला खायला. जव्हारला कधी पोचणार काय माहिती त्याला. मला जाऊ ना बोलू मासे उड्या जव्हारला पोचून खाऊची इच्छा आहे. जव्हारला पोचू भात
आम्ही जोवार होतो बघा, फिरून ढाबायचा आम्ही नाश्ता केला. आता निघतो आम्ही. आता आम्हाला रस्ता नाही माहिती, आता मॅप लावला आहे, बघू पुढे गेलं जेव्हा ठिकाण आहे. पुढे गेलं तर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे, लेफ्ट साईडला. पाऊस यायला वाटते, पाऊस येऊ नको. काय काय 14 किलोमीटर आहे तिकडे लिहिलं जातं. काय शिकते मला तुला, तिकडे लिहिलंय 14 किलोमीटर एवढं. अरे बरोबर चाललोय का आपण? हा याला विचार ना. ए दाबोसा पुढेच का? दाबोसा 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 धबधबा. हा हा पुढे नाही अजून. हा ह्या साईडला आहे. लेफ्ट साईड 4 किलोमीटर. आता इकडे 4 किलोमीटर आहे. त्याला माणूस किती सांगा का, 4 किलोमीटर इथून आहे. चला 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर पनवेल, हलवार, पालघर, एक्क्याऐंशी किलोमीटर पालघर. काय तो धबधबा आहे पुढे, एकदम जंगल आहे काय. इकडेच का बरं, इकडेच असं कुठे इकडे धबधबा. काय नाही बोले, आवाज ऐकला का? आवाज सोबत कुठे काय दिसतो तुला? कुठून रस्ता आहे? गेलं त्याला विचारला पाहिजे. पाणी तर दिसते, पण धबधबा कुठे आहे ते नाही माहिती. एकदम खाली तर दिसते, पण धबधबा कुठे आहे? जायचं कसं? पहिले वरतून बघू त्याला, त्याला पुढे जाऊन बघू त्याला. तर आपण दाबोसाला पोहोचलेलो आहे. एवढं येता येता एवढी हालत खराब झाली ना, का सांगायला नको. त्यात माझं हेल्मेटचं वायझर पण तुटलं, एक साईडने तुटलं, म्हणजे त्याचं स्प्रिंग होती तुटून गेली. तर आता ती कशी जोडलं आहे. आता खोललं तर परत होईल म्हणून ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर परत इकडे आलं, शूजचा सोल निघाला. इकडे फेविक्विक भेटतो, फेविक्विक पण नाही भेटत. तर त्या साईडला मी गाडी पार्क केली, मागे दिसत असेल. आणि इकडनं आम्ही आलो. खाली उतरायला देत नाही मला वाटते. आम्हाला दोघं तिकडे भेटलेलं असं, ते बोलत होते का खाली उतरून देत नाही. तर आम्ही वरतून बघतो. तर आपण जाऊन वॉटरफॉल बघू. या साईडला पूर्ण पार्किंग आहे, तुम्हाला लावायला गाडीचा जागा आहे पूर्ण. हे बघा आम्ही गाडी इकडे लावली आहे. आणि हे दोघं इकडे बसलेत. कचरा पण जाम आहे इथे, टेन्शनमध्ये झाला आहे. आणि इकडे वडापाव भेटतो, जेवण वगैरे सर्व भेटते बघा. इकडे भेटते इकडे बघा. हे एक हॉटेल आहे, एक हॉटेल आहे, 2 हॉटेल. आणि धबधबा तिकडे खाली आहे, तुम्हाला दाखवतो चला. हा धबधबा इकडे आहे, दिसत तुम्हाला. तुम्हाला इकडे मागे दिसत धबधबा दिसले, पण खाली उतरायला मनाई असं बोलतात तिकडे लोक. पण खाली कोण नाही गेलं, आम्ही पण नाही येणार. वरतून आम्ही बघू आणि इकडून घरी जाऊ. तुम्ही पण आले ना कधी तर वरतून बघा, खाली जाऊ नका. कारण की इकडे नियम दिले आहेत, नाहीतर तुम्हाला फाईन लावतील आणि पोलीस पकडून येतील. त्याच्यामुळे खाली जाऊ नका, वरतून बघा. वरतून मजा घ्यायची ते.